रस्त्याला आपण बघताय असंख्य अशा भेगा सुद्धा पडलेल्या आहेत. जिथे जिथे सिमेंट गायब झालेलं आहे, सिमेंट चोरीला गेलं आहे असं आपण बोलू शकतो. आज जर ज्या पद्धतीने या देशाचं युद्धाची परिस्थिती निर्माण झाली होती इंडिया आणि पाकिस्तानची, आज जर पाकिस्तान आणि इंडियाचं युद्ध चालू असलं तरी हे जे PWDचे अधिकारी आहेत, जे भ्रष्ट अधिकारी आहेत, हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, ज्यांना खड्डा भरण्याचं सुद्धा काम दिलं होतं, 179 कोटीचं खड्डा भरण्याचं काम दिलं होतं, त्याच्यामध्ये 5 वर्ष लॅबिलिटी होती का कुठलाही खड्डा या रस्त्याला राहणार नाही. आज 2025 चालू आहे, त्यांचं टेंडरसुद्धा 2025 पर्यंत होतं. आज आम्ही बघू शकतो की या भेवंडीवाडा रोडच्या असंख्य रस्त्याला 2-2, 3-3 फुटाचे खड्डे पडलेले आहेत. जर ते युद्ध चालू असतं तर हे नालायक कॉन्ट्रॅक्टर बोलले असते कुठून तरी पाकिस्तानी बॉम्ब टाकला म्हणून खड्डे पडले. एवढे नालायक कॉन्ट्रॅक्टर झालेले आहेत ना. अशा पद्धतीने जे अधिकारी इथे ज्या कॉन्ट्रॅक्टरांना एक प्रकारे मुभा देत आहे भ्रष्टाचार करण्याची, ते आपण पाहू शकता. या भेवंडीवाडा रोड म्हणजे भ्रष्टाचाराचा कलस आहे हे मी तुम्हाला सांगू शकतो. तुम्हाला असंख्य अशा या व्हिडिओच्या माध्यमातून दिसतील. आणि ज्या कोणी येथील असणारे आमचे आमदार असतील, शांताराम मोरेजी असतील, नंतर आमचे इथूनचे माजी खासदार असतील, आजी खासदार असतील, तर नंतर इथे असलेले असंख्य असे नेते असतील, यांना सुद्धा माझं म्हणणं आहे किती दिवस आपण डोळे झाकणार आहोत, किती दिवस हा PWDचा भ्रष्टाचार आपण डोळे झाकून बघणार आहोत. आता तरी बाहेर या. आपल्या मुलांचे जीव चाललेले आहेत, कुटुंब उद्ध्वस्त होत चाललेले आहेत. म्हणून माझी विनंती आहे सगळ्यांना का बाहेर या, याच्यावरती आवाज उचलूया.